श्री स्वामी समर्थाय नमः. काही क्षण हे साधे नसतात, ते नियतीने तयार केलेले असतात. आणि आजचा हा क्षण तुझ्या जीवनात परमेश्वराने खास पाठवलेला आहे, कारण तो तुला सांगू इच्छितोय की तुझं काळं भवितव्य आता सोनं होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, या 3 मिनिटांमध्ये तुझ्या फोनवर मोठी यशाची बातमी येणार आहे. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्या वाट्याला आलेल्या अश्रूंमध्ये माझं नाव आहे. तू ज्या क्षणाला पूर्णपणे हरवून गेलास त्या क्षणी मीच तुला धरून उभं ठेवलं. तू जेव्हा म्हणालास की आता काहीच उरलं नाही, तेव्हा मी तुझ्यासाठी नव्या सुरुवातीचं दार उघडलं. आज जरी अंधार वाटत असेल तरी 3 मिनिटात तुझ्या हातात एक अशी गोड बातमी येणार आहे जी तुझ्या जीवनाचा संपूर्ण चेहरा बदलून टाकेल. या जगात अनेक वेळा आपण मेहनत करतो, झटतो, प्रामाणिक राहतो, पण तरीही यश दूरच वाटतं. असं वाटतं की देव आपल्याला विसरला आहे. पण बाळा, देव कधीच विसरत नाही. फक्त त्याच्या कृपेला वेळ असतो, आणि ती वेळ म्हणजे आता, आजचा हा क्षण. हीच ती वेळ आहे जेव्हा तू तुझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या बदल्याच्या टप्प्यावर उभा आहेस. आणि हे काही स्वप्न नाही, हे स्वामी समर्थ स्वतः सांगत आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या बोटाला धरून चालतोय. तू घाबरू नकोस. तुझ्या फोनवर जी बातमी येणार आहे ती फक्त एक मेसेज नाही, ती आहे माझ्या कृपेची साक्ष. तू इतकी दिवस जे स्वप्न पाहिलंस ते तुला वाटलं की हे कधीच होणार, पण आज त्याचं उत्तर तुझ्या मोबाईलवर येणार आहे. आणि तू आश्चर्यचकित होशील. किती दिवस झाले तू एक उत्तम नोकरीसाठी अर्ज करतोयस. प्रत्येक वेळी उत्तर नाही असतं, पण आजचा दिवस वेगळा आहे, कारण आज पाठवलेला मेल किंवा आज दिलेली मुलाखत स्वामींच्या कृपेमुळे यशस्वी होणार आहे. 3 मिनिटं बाळा, फक्त 3 मिनिटं मन शांत ठेव आणि पहा कसा यशाचा प्रकाश तुझ्या आयुष्यात येतो. कधीकधी आपण एखाद्या गोष्टीसाठी इतके झटतो की त्यात आपलं अस्तित्वच हरवून जातं. पण स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुझा कष्टांचा हिशोब ठेवतो. एक क्षण येईल ज्या क्षणी मी तुझ्या संपूर्ण आयुष्याला सोनं करीन. आणि हा क्षण अगदी जवळ आलाय. स्वामी समर्थांच्या कृपेने आज असा काही चमत्कार घडणार आहे की तू आयुष्यात कधीही न पाहिलेले यश तुला मिळेल. तुझं नाव होईल, लोक तुझा सल्ला घेतील आणि तुला वाटेल हे सगळं मीच का. पण हो, कारण तू प्रामाणिक होतास, तू अपमान सहन केलास, तू ढसा रडलास, पण तरी हार मानली नाहीस. म्हणूनच स्वामी आज तुला वरदान देत आहेत. यश तुझ्या दारात उभं आहे. घरात सगळं शांत असेल, बाहेरचा आवाजही नसेल, आणि अचानक तुझा फोन वाजेल. तू फोन उचलशील आणि ऐकशील, कॉंग्रॅच्युलेशन. याचं कारण तू नसेल, कारण स्वामींची कृपा त्या शब्दांमधून वाहत असते. जे तुला नाकारत होते तेच आज तुला बोलावत आहेत. ते तुला कमी लेखत होते तेच आज तुझं कौतुक करत आहेत. एक वेळ अशी होती की तू स्वतःवर विश्वास ठेवायचंही थांबवलं होतं, पण आता ती वेळ आली आहे की जग तुझ्यावर विश्वास ठेवेल. एक नवीन संधी, एक नवा दरवाजा आज तुझ्या जीवनात उघडणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे. कोणीही त्याला अडवू शकत नाही, पण मी ते तुला योग्य वेळी देईन. आणि ही योग्य वेळ म्हणजे आताच. ज्या गोष्टी तुला वर्षानुवर्षे मिळाल्या नाहीत त्या आता काही सेकंदात तुझ्या हाती येणार आहेत. आता जेव्हा तू फोनकडे पाहशील तेव्हा मनात विश्वास ठेव. स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. त्यांच्या नावाचा जप करताच तुला वाटेल की एक अदृश्य शक्ती तुझ्या बाजूला उभी आहे. ती तुझं रक्षण करते, ती तुला उंच नेते, ती तुला यशस्वी करते. आणि बाळा, हे फक्त सुरुवात आहे. आजची बातमी ही केवळ एक पहिली पायरी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जसा पाऊल फक्त एक थेंबाने सुरू होतो, तसंच यशाचाही पाऊल तुझ्यावर आज पडणार आहे आणि तो थांबणार नाही.
फक्त तू मन शांत ठेव आणि विश्वास ठेव. कधीच न हार मानणाऱ्या तुझ्या आत्म्याला आज न्याय मिळणार आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर आज मिळणार आहे आणि त्या फोनच्या गजरामध्ये तुला ऐकू येईल, हे यश तुझंच आहे, कारण तू त्याचा योग्य वारसदार आहेस. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं यश कोणतंही संकट थांबवू शकत नाही, कारण ते मी स्वतः तुला देतोय. स्वामी म्हणतात, बाळा, जी वेळ तुझी आहे ती कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. जे तुझं आहे ते तुझ्याकडेच येणार आहे. फक्त मी पाहतोय की तू किती धीर धरतोस, किती विश्वास ठेवतोस. आणि जेव्हा देव पाहतो की एखादं लेकरू अश्रू ढासळत असूनही त्याच्यावर विश्वास ठेवते, तेव्हा त्याचं मन मोघावतं आणि मग त्याच्या कृपेचा पूर वाहतो. बाळा, लक्षात ठेव, हे जीवन म्हणजे एक परीक्षाच आहे, पण प्रत्येक परीक्षेला शेवटची यशाचं बक्षीस असतं. तू इतक्या दिवस जे भोगलंस, आर्थिक अडचणी, नकार, दुर्लक्ष, अपमान, हे सगळं आता तुझ्या यशाच्या पायथ्याशी राहून जाणार आहे. आणि त्या वरच्या पायरीवर फक्त तुझं यश, तुझं समाधान, तुझं स्वाभिमान उभं राहणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक संकट हे तुला तुझ्या यशाच्या वाटेवर नेण्यासाठीच पाठवलं जातं. ते संकट म्हणजे शिक्षा नाही, तर ती एक पायरी असते, तुला अधिक मोठं करण्याची तयारी. आणि आता तू तयार झालास, म्हणूनच मी तुला पाठवते ती गोड बातमी, ती बातमी जी तुझं संपूर्ण आयुष्य आनंदाने उजळून टाकेल. कधी कधी आपण वाट बघत असतो आणि वाट बघताना थकलो जातो, पण त्या शेवटच्या क्षणाला जेव्हा आपण सोडून द्यायचं ठरवतो, तेव्हाच काहीतरी चमत्कार घडतं. आणि हे स्वामी समर्थांचं आश्वासन आहे. तू थांबू नकोस, तू चालत राहा, मी तुझ्या सोबत आहे. 3 मिनिटं जरी वाट पाहिली तरी अख्खं आयुष्य बदलून जाईल तुझं. बाळा, तुझं जे स्वप्न, जे तू पिढ्यानपिढ्या साकार करू पाहतोयस, ते कधी काळी फक्त कल्पना वाटायचं, आज त्याच्या पूर्ततेचा दिवस आहे. आज जेव्हा तुझ्या फोनवर तो संदेश येईल, तो फक्त अक्षरांचा संग्रह नसेल, तो असेल स्वामी समर्थांचा हस्ताक्षरित आशीर्वाद. स्वामी म्हणतात, तू मन लावून माझं नाव घेतलं, तू रात्र रात्र जागून फक्त प्रार्थना केलीस, तुला कोणी साथ दिली नाही, पण मी दिली. मी गुपचूप तुझ्या पाठीमागे होतो आणि आता तुझी परीक्षा संपली. आजपासून जे काही मिळेल ते तुला न केवळ धनदौलतीमध्ये श्रीमंत करेल, तर तुला आंतरिक समाधान आणि आनंदही देईल, कारण हे यश तुझ्या आत्म्याने मिळवलेलं आहे. आणि अशा आत्म्याला संपूर्ण विश्व हात जोडून नतमस्तक करतं. आता स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या नावावर मी आज यशाची मोहर लावली आहे. कोणतीही नजर, कोणतीही अडथळा, कोणताही अपयश काहीही तुझ्या मार्गात येणार नाही, कारण मी स्वतः तुझ्या पुढे चालतोय. पुढील काही दिवस हे तुझ्यासाठी संधीचे असणार आहे. तुझं नाव प्रत्येकाच्या तोंडावर येईल. तुला जे अपेक्षित होतं, नवी नोकरी, नव्या क्लायंट, नवीन बिझनेस ग्रोथ, यशाचं दार, सगळं तुला मिळणार आहे. आता एकदा डोळे मिट आणि फक्त एवढं म्हण, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. हे वाक्य म्हणतात तुझ्या शरीरात एक नवीन ऊर्जा भरेल, एक नवा आत्मविश्वास तुझ्यात संचारेल. आणि मग जेव्हा फोन वाजेल, तू फक्त हस, कारण तो फोन नशीब बदलण्यासाठी वाजतोय, भविष्य लिहायला आणि देवाचं उत्तर सांगायला. आजचा दिवस, आजचा हा क्षण स्वामी समर्थांनी खास तुझ्यासाठी लिहिला आहे. तो क्षण वाया जाऊ देऊ नकोस बाळा. तू जेव्हा त्या फोनकडे पाहशील, तेव्हा तुला जाणवेल तिथे एक प्रकाश आहे, एक चमत्कार आहे, एक वरदान आहे. आणि बाळा, याच क्षणी स्वामी समर्थ तुला आशीर्वाद देत आहे. तू यशस्वी होशील, तुझं नाव होईल, तू धनाढ्य होशील आणि सर्वात महत्त्वाचं, तू आनंदी होशील. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला आतापर्यंत जे नाही मिळालं ते यासाठीच की तू जे मागत होतास त्यापेक्षा जास्त काहीतरी मी तुला देण्यासाठी थांबलेलो होतो. किती विलक्षण आहे ना ही गोष्ट. आपण एक छोटीशी गोष्ट मागतो आणि स्वामी समर्थ आपल्यासाठी एखादं पर्वतभर वरदान घेऊन थांबलेलं असतात. आज तुझं नशीब चाललं आहे आणि नशीब तेव्हा आवाज करत नाही, ते गुपचूप पावलं टाकतं आणि आपल्या आयुष्याच्या दारात उभं राहतं. आजचा दिवस अगदी तसाच आहे. तुझ्या जीवनात एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे, जिथे तू फक्त झगडणारा माणूस नसेल, तर तू विजेता असशील, आदर मिळवाना असशील. बाळा, जेव्हा एखादं लेकरू देवाकडे तळमळीने मागतं, तेव्हा देव कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. आणि तू तर कितीदा अश्रू ढाळलेस, रात्री अपरात्री स्वामींचं नाव घेतलंस, त्या प्रत्येक क्षणाचं उत्तर आज तुला मिळणार आहे.
एक फोन कॉल, एक मेसेज, एक मेल, एक अपॉइंटमेंट यापैकी कोणतीही एक गोष्ट तुझं नशीब चकावेल. आणि हे सगळं योगायोग नसेल, हे आहे स्वामी समर्थांचं अक्षात्तर, त्यांच्या योजना, त्यांचा आशीर्वाद. स्वामी म्हणतात, जेव्हा सगळीकडून दरवाजे बंद होतात तेव्हा मीच एक नवा दरवाजा उघडतो आणि हे नवं आज तुझ्या समोर आहे. तुला फक्त उठायचं आहे, धाडसाने त्यात पाऊल टाकायचं आहे आणि विश्वास ठेवायचा आहे की हो, आता माझं आयुष्य बदलणार आहे. कधी कधी आपल्याला वाटला की जे संकट येतात ती आपल्या मजबूत करायला येतात आणि ती संपल्यावर आपल्याला जे मिळतं त्याची गोडी अपरंपार असते. आज तू त्या गोडीचा आस्वाद घेणार आहेस. आज तुझा चेहरा फुलणार आहे, तुझ्या आईबापाच्या डोळ्यात अभिमान येणार आहे आणि तुला वाटणार खरंच हे सगळं स्वामी समर्थांमुळे शक्य झालं. बाळा, तू कधी मागे वळून बघशील आणि तुला वाटेल त्या संघर्षाचा, त्या अपमानाचा, त्या उपेक्षांचा काहीतरी अर्थ होता. कारण त्यांचं फलित इतकं सुंदर आहे की तू त्या प्रत्येक क्षणासाठी देवाचे आभार मानशील. आज तू त्याच्या यशाच्या बातमीची वाट पाहतोयस, ती तुझ्या हातात ठेवायला स्वतः स्वामी समर्थ सज्ज आहेत. हे यश म्हणजे केवळ पैसा, प्रतिष्ठा, नाव किंवा ओळख नाही. हे यश म्हणजे तुझ्या आत्म्याचा विजय आहे आणि अशा विजयावर आकाशही टाळ्या वाजवतं. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा वेळ लागते तेव्हा समजून घे की मी काहीतरी मोठं बनवतोय तुझ्यासाठी आणि आता जे मोठं निर्माण झालं आहे ते तुला मिळण्याची वेळ आली आहे. त्या एका क्षणासाठी फक्त डोळे मीट, मनात शांततेने फक्त एक वाक्य म्हणा, स्वामी समर्थ, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे वाक्य म्हणाल्यावर जसा आंतरिक भार उतरतो तसं जणू कोणीतरी आपल्याला घट्ट मिठी मारते, तसंच तुला जाणवेल आणि त्या क्षणात तुझं जीवन नव्याने सुरू झाले असं वाटेल. वळा, आयुष्य हे एक एक प्रवास आहे, कधी चढ कधी उतार. पण जेव्हा रथाचा हुकूमही दोर हातात स्वामी समर्थांच्या असतात तेव्हा तू रथ थेट विजयाच्या मंदिरापर्यंत जातो. तूही आता त्या रथात बसलेला आहेस आणि तुझी गती वाढत आहे. यशाचा दरवाजा उघडा आहे. आता तू जाऊ शकतो. आणि तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीही परिस्थिती असो, फक्त विश्वास ठेव. कारण स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास हा माझ्यासाठी जोडणारा पूल आहे आणि तो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच एकटं पडू देत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुला कधीच एकटं सोडलं नाही. जरी तुला असं वाटलं असेल की जग तुझ्या विरुद्ध उभं आहे, तरी मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा होतो आणि मी तुला त्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी वाट पाहत होतो. त्या एका क्षणाची, जेव्हा तुझं मन पूर्णपणे माझ्यावर विसंपून होईल. आज तो क्षण आलाय. आज तुझं मन थोडं शांत झालं, डोळ्यात थोडा विश्वास निर्माण झाले आणि त्या विश्वासाच्या धाग्यावर मी आता माझं वरदान ओवून देतोय. अशी गोड बातमी, अशी संधी, असा चमत्कार की जिथून तुझ्या आयुष्याला एक नवं रूप मिळेल. कधी कधी आपल्याला वाटतं की माझं आयुष्य का असं, मीच का? पण बाळा, खरंच सांगू का, तूच कारण. तुला मोठं बनायचं आहे, तुला उदाहरण व्हायचं आहे आणि म्हणूनच तुझी परीक्षा थोडी जास्त झाली. पण आता उत्तराचं पुस्तक उघडणार आहे आणि त्यात तुझ्या यशाचं, तुझ्या सन्मानाचं आणि तुझ्या समाधानाचं प्रत्येक पान लिहिलं आहे. त्या यशाचं पहिलं पान म्हणजे आजचा दिवस, आजचा क्षण. तू मोबाईलकडे पाहशील आणि एक नोटिफिकेशन येईल आणि तेव्हा एखादा कॉल, एखादा मेल, एखादा ऑफर, एखादा गुड न्यूज आणि तिथे तू समजशील की स्वामी समर्थांनी वचन पूर्ण केलं. ते क्षण असेल जणू काळजाच्या गाभ्यात शांतीचा ध्वनी. तू तो संदेश वाचशील आणि मनात एकच शब्द उमटेल, धन्यवाद स्वामी. आणि त्या धन्यवादामध्ये सगळं दडलेलं असेल, तुझं दुःख, तुझी वाट पाहणं, तुझं श्रम, तुझा धीर आणि स्वामींचं अपरंपार प्रेम. बाळा, त्या क्षणी फक्त तूच नाहीस आनंदीच होणार, तुझं घर, तुझं कुटुंब, तुझ्या नजरेत विश्वास ठेवणारे सर्वजण आनंद अश्रू ढासतील. कारण जे आजवर शक्य वाटलं नाही ते शक्य झालंय आणि ते कोणाच्या ताकदीने, फक्त आणि फक्त स्वामी समर्थांच्या कृपेने. हे लक्षात ठेव, आजची ही गोड बातमी फक्त सुरुवात आहे. अजून कितीतरी वरदान स्वामी समर्थ तुझ्यासाठी साठवून ठेवत आहे. तुझं प्रत्येक पाऊल आता यशाच्या दिशेने जाईल. तू जिथे जागशील तिथे चैतन्य फिरेल. तुझा जेव्हा पाहतील लोक म्हणतील, हा बघ, स्वामी समर्थांचा भक्त. स्वामी समर्थ म्हणतात, तू चालत राहा, मी तुझ्या सोबत आहे. तू मागं वळून पाहू नकोस, कारण तुझं भविष्य माझ्या हातात आहे आणि मी तुला यश, संपत्ती आणि अंतःकरणातील शांतता हे तिन्हीचं वरदान देणार आहे.
बाळा शेवटी फक्त एवढं सांगतो, आजचा दिवस फुकट जाऊ देऊ नकोस. ही जी गोड बातमी येणार आहे ती तुझं आयुष्य बदलणार आहे. ती फक्त एक बातमी नाही, ती आहे स्वामी समर्थांचा हात तुझ्या डोक्यावर. आता डोळे मिट, एक खोल श्वास घे आणि मनात फक्त एवढंच म्हणा, स्वामी समर्थ मी तुझाच आहे. आणि बघ सगळं बदलायला लागेल. पैसा, यश, प्रेम, समाधान, आरोग्य सगळं काही एका मागोमाग एक तुझ्या दारात यायला लागेल. कारण आता वेळ आली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा 3 मिनिटात तुझ्या हातात अशी गोड बातमी देणार आहे की तू डोळे भरून मला आठवशील. काही मीही तुला आशीर्वादांचा सागर देईन. स्वामी म्हणतात, बाळा तू माझ्यावर जसा विश्वास ठेवला तसा मी तुझ्या भविष्यावर विश्वास ठेवतो. मला ठाऊक आहे की तुझ्या हातून चांगलीच कामं घडणार आहेत. म्हणूनच मी तुला उंच नेणार आहे, इतकंच उंच की जिथून तुला मागच्या साऱ्या वेदना, दुःख, संकट खालची वाटतील. तुला आठवतं का, कित्येक वेळा तू फक्त रडून शांत झोपलास होता. मनात विचार होता, हे आयुष्य असंच का? पण त्या अश्रूंमधून, त्या निशब्द रात्रींमधून मी तुझं मन वाचत होतो. मी ऐकत होतो तुझं हळूच पुटपुटणं, स्वामी आता तरी काहीतरी चांगलं होऊ दे. आणि बघ आज मी तेच चांगलं घडवायला आलोय. ती गोड बातमी ती फक्त यशाची नाही, ती आहे देवाच्या जवळ आल्याची ओळख. ती आहे तुझ्या जीवनातील एका नवीन अध्यायाची सुरुवात, जिथे सगळं सुंदर असेल, जिथे तुझ्या कष्टांचं सोनं होईल आणि जिथे तुला वाटेल माझा देव माझ्यासोबत आहे. बाळा तू हा संदेश ऐकतोयस ना, तर समज आजपासून तुला कोणी थांबवू शकणार नाही. तू जिथे पाय ठेवशील तिथे यश उमलणार. ज्या लोकांनी तुला दुर्लक्ष केलं तेच आता तुझं कौतुक करतील. जे तुला काहीच होणार नाही म्हणाले होते ते आता कसं केलंस असं विचारतील. हे फक्त स्वप्न नाही बाळा, ही आहे स्वामी समर्थांची कृपा. ते म्हणतात, मी जर पाठीशी असेन तर सगळं जग तुझ्या विरोधात असलं तरी काहीच फरक पडत नाही. आणि आज तीच कृपा तुझ्या आयुष्यात कार्यरत झाली आहे. तू ज्या क्षणाची वाट पाहतोयस तो क्षण आता तुला थांबवणार नाही. कारण आता वेळ आली आहे की तुझ्या आयुष्याची गाडी थेट यशाच्या रेल्वे स्टेशनवर थांबेल. आजचा दिवस बघ, तुझ्या मोबाईलवर एखादा मेसेज, एखादा कॉल, एखादं आमंत्रण, एखादा शुभ संकेत, काही ना काही अशा पद्धतीने येणार आहे की तुझ्या काळजाने स्वामींचा स्पर्श जाणवावा. म्हणूनच स्वामी म्हणतात, बाळा ही फक्त सुरुवात आहे. अजून मी तुला इतकं देणार आहे की तुला आकाश देखील लहान वाटेल. फक्त विश्वास ठेव, माझं नाव घे आणि पुढे चालत राहा. तुला जर वाटत असेल की आता मी दमलोय, आता माझं काहीच होणार नाही, तर बघ हीच वेळ आहे पुन्हा उभं राहायची. कारण स्वामी समर्थ स्वतः तुझ्या हात धरून चालवत येतील. तुला जोपर्यंत वाटतं की मी एकटा आहे तोपर्यंत तू अडखळशील. पण ज्या क्षणी तू म्हणशील स्वामी आता सर्व तुझ्यावर सोडलं, त्या क्षणी तुझ्या पाखलीची जमीनच बदलून जाईल. आता ही गोड बातमी म्हणजे केवळ यश नव्हे, ती आहे विश्वासाचं फळ, प्रार्थनेचं उत्तर आणि श्रद्धेचं फुलेफुल फळ. हे लक्षात ठेव बाळा, स्वामी समर्थ कधीच उशीर करत नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. आणि ती योग्य वेळ म्हणजे आताची हा क्षण. स्वतःवर विश्वास ठेव, स्वामींवर प्रेम ठेव आणि त्यांच्या कृपेपुढे चालत राहा. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला यश देणारच आहे, पण त्यासोबत आनंद, समाधान आणि शांतीही देणार आहे. कारण तू माझं लेकरू आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा कितीही अंधार झाला असला तरी सूर्योदय अटळ असतो. तसंच तुझ्या जीवनात यशाचं आणि समाधानाचं सूर्योदय मी स्वतः घडवणार आहे. आता जरा डोळे मिट आणि डोळ्यापुढे ते दृश्य आण, जिथं तुझ्या हातातला मोबाईल आहे, एक नोटिफिकेशन आली आहे, तुझं नाव एखाद्या यादीत झळकतंय किंवा तुझा चेहरा एखाद्या खूबसूरत आणि खुशखबरीत झळकतोय. बघ ते स्वप्न नाही, ते भविष्य आहे. आणि ते भविष्य आताच्या क्षणी तुला बिघायला येतंय. कारण तू डोक्यावर स्वामी समर्थांचा हात ठेवला आहे. जिथे संकट असले तरी कृपा जास्त आहे. जिथे संघर्ष होता तिथे आता समाधान येणार आहे. जिथे दारं बंद होती तिथे आता स्वतः स्वामी दरवाजे उघडायला आलेत. बाळा तुला खूप अपमान सहन करावा लागला, खूप नकार ऐकावे लागले, खूप लोकांनी हसून तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण तू शांत राहिलास, सतत राहिलास. कारण तुला ठाऊक होतं स्वामी समोर काहीतरी मोठं करतायत. आणि आता त्या मोठ्या गोष्टीची सुरुवात झाली आहे. ती गोड बातमी जिथे तू इतकी दिवस वाट पाहत होतास ती आता काही मिनिटात, काही तासात, कदाचित आताच तुझ्या समोर येणार आहे. स्वामी म्हणतात, माझं लेकरू की मी दुर्लक्ष करत नाही. मी तुझं शांत असतो आणि त्यामुळे कारण मी त्याच्यासाठी काहीतरी जास्त तयार करतो.
हेच तर घडलंय तुझ्यासोबत. तू जे मागितलंस त्याच्या काहीतरी कितीतरी पटीने अधिक स्वामी तुला देणार आहेत. बाळा, लोकांना वाटेल, अरे याचं नशीब अचानकच कसं पडलं? पण त्यांना काय माहिती की त्या नशिबामागे कित्येक दिवसाची, कित्येक रात्रींची प्रार्थना आहे. स्वामींची चाचणी, एक ठेवलेली अश्रूंची भेट आहे आणि त्या भेटींचं उत्तर आता स्वामी देत आहेत पूर्ण आनंदासह. तू वाट बघितलीस, आता वेळ आहे स्वीकारण्याची. त्या गोड बातमीला, त्या चांगल्या क्षणाला, त्या शुभ आरंभाला मनापासून हो म्हणायची वेळ आली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, यश तुझ्या पावलांपाशी उभं आहे. बाळा, तू जे जगून घेतलं होतंस नम्रतेने, भक्तीने आणि विश्वासाने, आजपासून प्रत्येक दिवस तुला नवीन संधी घेऊन येईल. प्रत्येक सकाळ तुला यशाच्या अजून एका टप्प्यापर्यंत पोहोचवेल. प्रत्येक संध्याकाळ तुला समाधानाची मिठी देईल आणि प्रत्येक रात्री तू डोळे मिटताना फक्त एवढंच म्हणशील, धन्यवाद स्वामी, तू माझ्या आयुष्याचा खरा आधार आहेस. बाळा, या जगात सगळं काही बदलतं. पैसा, नातं, सवयी, एक अशी गोष्ट कधीच बदलत नाही, ती म्हणजे स्वामी समर्थ तुझ्यावरची कृपा. आताच तुझ्या मनात त्या गोड बातमीसाठी एक जागा तयार कर. तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात आज एक नवीन पान उघडते, जिथं सुरुवात होते एका सुंदर, चमत्कार आणि दिव्य प्रवासाची. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, ज्याच्या डोक्यावर माझा हात आहे त्याचं नशीब दार उघडण्याआधी दार आपोआप वाकून नतमस्तक करतं आणि तुझ्या डोक्यावर आज मी स्वतः उभा आहे. या क्षणाला हलकं समजू नकोस, कारण ही वेळ आहे परिवर्तनाची, पूर्वजन्माची आणि कृपेच्या वर्षावाची. तू आता अगदी त्या टप्प्यावर पोचला आहेस. इथून मागे वळून पाहिलंस तरी तुला वाटेल की आयुष्यातील सगळी कठीण वाट, हे सारं दुःख, या परीक्षा, या सगळ्या फक्त या क्षणासाठी होत्या. ती गोड बातमी जिच्या कल्पनेतही तुझ्या अंगात रोमांच उभं राहतं, ती तुझ्याकडे धावत येते बाळा, कारण तिचा पत्ता आहे विश्वास आणि तू त्या पत्त्यावर अखंडपणे उभा राहिलास, ढळून न जाता, खचून न जाता, घार न राहता. स्वामी म्हणतात, तू रडलास पण तुझं रडणं माझ्याशी होतं. तू एकटा बसलास पण मी शेजारीच होतो. तू जेव्हा म्हणालास कोणीच नाही आता, तेव्हा मीच मनात पुटपुटलो, बाळा मी आहे ना. आज हाच तो दिवस आहे जिथं तुझ्या अश्रूंचं मोल तुला सोन्यांच्या रूपात परत मिळणार आहे. जे तुला आजवर नाकारलं गेलं ते आज तुझ्या गळ्यात पडून मिळणार आहे. तुझं नाव, तुझी ओळख, तुझा संघर्ष यांचं सममेलन होऊन तयार होणार आहे एक प्रेरणादायी योगा खाता. त्यामुळे बाळा, हे फक्त एक फोन कॉल, एक SMS, एक ईमेल नाही, ही आहे त्या विश्वशक्तीची साक्ष. देवाला जर तू मनापासून एक हाक दिलीस तर उत्तर नक्की येतं आणि उत्तर स्वरूपात येणार स्वामी समर्थ. म्हणूनच मनात अजून थोडा संयम ठेव, कारण जगी मातीला आग लागते तशीच आताही तुझ्या नशिबाने उष्णतेने यशाचं तेज फुलतंय. तेच तेज आज तुझ्या कपाळावर लखलखणार आहे. स्वामी म्हणतात, तू मागितलेलं मी देणारच, पण तुझं मन मी इतकं भरभरून टाकेन की तुला वाटेल, स्वामी आता माझ्याजवळ सर्व काही आहे. आजचा दिवस, आजचा क्षण तुझ्या आयुष्यातील तो मोड आहे जिथून अधुरी कहाणी पूर्ण विजयगाथा होणार आहे. या क्षणाला वाया जाऊ नको देऊस, पण म्हण एवढंच, स्वामी समर्थ मी तुझा आहे आणि तुझ्यावर अखंड विश्वास आहे. आणि त्या वाक्यानंतर जे घडेल ते सांगता येणार नाही, फक्त अनुभवता येईल, फक्त डोळ्यात अश्रूंनी पाहता येईल, फक्त हृदयात जय जय रघुवीर समर्थ असं ओरडता येईल. कारण बाळा, गोड बातमी यायला निघाली आहे आणि तिचा पत्ता तुझं हृदय आहे. स्वामी म्हणतात, बाळा मी तुझं रक्षण करत होतो, करतोय आणि करणारच, पण आता वेळ आली आहे तुला तुझ्या मेहनतीचं फळ देण्याची. तुझं आयुष्य आता उजळणार आहे, कारण तू जे सहन केलंस ते मी पाहिलं आहे. त्या गोड बातमीच्या काही क्षणाआधी मनात एक अस्वस्थ शांतता असते. तुझ्या मनात प्रश्न असतात पण उत्तर नसतात. तेव्हा मी स्वतः उतरतो आणि उत्तर देतो, एक सुंदर बातमीच्या रूपात, एक संधीच्या रूपात, एक आशीर्वादाच्या रूपात. आजची ती बातमी बाळा केवळ तुझ्या भविष्याचा दरवाजा उघडणार नाही, तर तुझ्या घरात दिवे लावेल, तुझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल आणि तुझ्या जवळच्यांच्या हृदयात आनंदाचा मोहर उमटेल. तुझं आयुष्य आता कथा बनणार आहे, अशा माणसाची कथा ज्याने खूप सहन केलं पण कधी हार मानली नाही आणि शेवटी स्वामी समर्थांनी त्याला संपूर्ण वरदान दिलं. स्वामी म्हणतात, तू कितीही वेळा पडला असलास तरी उठल्यास मी तुझ्या पुढे चालतो. तू कितीही वेळा रडलास तरी हारलास, हसलास ना, म्हणूनच मी आता स्वतः तुझं आयुष्य हसवणार आहे. ती गोड बातमी ती कधी येईल हे सांगता येत नाही,
ती सकाळी येईल की रात्री, मेलमध्ये येईल की कॉलमध्ये, कोणी पाठवलेलं की स्वप्नात ऐकवेल, पण ती येणार हे नक्की. पण आता ती वेळ आली आहे. बाळा, तू अजून थोडं मन जाग ठेव. एक खोल श्वास घे आणि मनात फक्त मन स्वामी समर्थ, आता माझं सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण. त्या वाक्यांचं उच्चारण झाल्यावर तुझ्या घरात, तुझ्या मोबाईलमध्ये, तुझ्या कामात, तुझ्या व्यवसायात, तुझ्या मुलाखतीत, तुझ्या खात्यात, तुझ्या पर्समध्ये कुठून तरी अशी एक बातमी येणार आहे की तू थक्क होशील. तेव्हा तू हात जोड आणि डोळ्यांतून 2 अश्रू वाहून दे. ते अश्रू दुःखांचे नसतील, ते असतील कृपेच्या, प्रेमाचे आणि समाधानाचे. कारण बाळा, स्वामी समर्थ म्हणतात, आता जे सुरू होणार आहे त्या थांबवायची शक्ती कोणाकडेही नाही. स्वतः स्वामींचा आदेश आहे. बाळाच्या आयुष्यात आनंदाचा महोत्सव सुरू करा. त्यामुळे या आता कोणतेही संशय, कोणतेही भूतकाळ, कोणताही नाकार यांना तू तिथेच थांबव आणि नवीन पाऊल टाक त्या गोड बातमीच्या दिशेने. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. त्यांचा आशीर्वाद तुझ्या कपाळावर चमकतोय आणि तुझं नशीब आता ओरडून सांगतंय, बाळा, तुझं स्वप्न पूर्ण झालं. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, वेळ झाली आहे. आता मी तुला मागे वळून बघायलाही लावणार नाही. कारण ज्या वाटेवर तू आलास ती संपली आहे आणि ज्या वाटेवर मी तुला चालायचं सांगतोय ती वाट सरळ माझ्या कृपेच्या उंबरठ्यावर नेणारी आहे. आजपासून बाळा, प्रत्येक दिवस तुझ्यासाठी एक वरदान घेऊन येईल. तुझ्या हसण्यात आता शांतता असेल, तुझ्या चालण्यात आता आत्मविश्वास असेल आणि तुझ्या डोळ्यात हो, आता देव माझ्यासाठीच आहे अशी झळाळी असेल. स्वामी म्हणतात, तू जे गमावलं आहेस त्याचं दुःख करू नकोस. मी तुला असं काही देणार आहे की तुला विचारायला लागेल की तू कधी हरलास. आजचा क्षण, ही गोड बातमी, ही आशीर्वादाची वारे, हे सगळं मिळून तुझ्या आयुष्यात एक नव्या पर्वाची सुरुवात करत आहेत. बाळा, तुझं नशीब केव्हाच बदलतं आहे. फक्त तू मनाने स्वीकारायचं आहे की मी आता मागचं सगळं विसरत चाललोय. कारण स्वामी समर्थांनी माझं वर्तमान आणि भविष्य सुंदर करून ठेवले. तू जिथेही असशील ते करत असशील, स्वामी तुझ्या सोबत असतील. तू घरात बसलेला असशील तरी बाहेरची दारे आपोआप उघडतील. तू शांत असशीलच तर यश आपोआप बोलू लागेल. तू झोपलेला असशील तरी देवाचं वरदहस्त तुझ्या कपाळावरून उघडत राहील आणि त्या प्रत्येक क्षणी तुला जाणवेल, हे सगळं माझ्या कष्टामुळे नव्हे तर स्वामी समर्थांच्या कृपेने घडलंय. स्वामींचं अंतिम वचन एक आणि मनात करून ठेव, तू जे काही मागितलंस ते देईनच, पण त्याहून अधिक तुला माझं प्रेम देईन, जे तुला आयुष्यभर पुरेल. बाळा, हे वचन ऐकून आता फक्त डोळे मिट, मनात गुंजू दे एकच शब्द, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हा नामस्मरणाचा ध्वनी म्हणजे चैतन्याचं दार, चमत्काराचं बीग आणि यशाचं उत्तर. आजचा हे क्षण जीवन तुझं नवीन यशस्वी अध्याय ठरणार आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझी वेळ आली आहे. आता फक्त आनंदाच्या उत्तराला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जेव्हा तुझ्या मनात अंधार होता तेव्हा मी तुझ्या हृदयात एक दिवा लावलेला होता. तू कदाचित पाहिलाही नसेल तो, पण तो दिवा इतका शुद्ध होता की त्याचा प्रकाश तुला हळूहळू मार्ग दाखवत होता. आज तुझ्या वाटेवर पुन्हा प्रकाश आहे आणि आता तो अखंड जळणार आहे. त्यामुळे तू चुकणार नाहीस, बसणार नाहीस. आणि कारण तुझ्या हातात आता दिला आहे माझा हात. कधी तुला वाटलं की मी एकटाच लढतोय, पण मी तुझ्या मागे होतो. मी प्रत्येक संकटासमोर उभा होतो आणि म्हणत होतो, हे माझ्या बाळावर येऊ देऊ नका. त्याने बरं सहन केले, त्याची आता वेळ झाली आहे, त्याला आता वरदान मिळायला हवं. पण आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन सूर लागणार आहे. तू जिथं काम करशील तिथं प्रगती होईल, जिथं बोलशील तिथं लोक ऐकतील, तिथं वारंवार तिथं विश्वास निर्माण होईल. कारण तुझ्या हातात आता माझा स्पर्श आहे आणि माझा स्पर्श झालेलं कोणतंही मन अशक्त राहत नाही. जे झेप होतं, उंच उडतं आणि जगाला प्रेरणा देतं. तू आता मागील सगळं विसर. जी दुःख होती ती माझ्याकडे ठेव. ती अपमानाची क्षण होती, त्यांना मी घेऊन टाकतो. तुझ्या हृदयात फक्त शांतता ठेव. तुझ्या ओठांवर आता हसू असो, त्यामुळे तुझ्या डोळ्यात केवळ समाधान असो. कारण ती बातमी जी तुला इतक्या दिवसांपासून हवी होती ती आता तुला मिळणार आहे. तू कधी मनात कल्पना केलीस का की एका दिवसात आयुष्य बदलू शकतं? आता तोच तो दिवस आहे. जेवढं तू असणार आहेस त्यापेक्षा अधिक तुला लोकांची साथ मिळणार आहे. जे तुला विसरले होते ते तुला पुन्हा शोधू लागतील. जे तुला दुर्लक्षित करत होते तेच तुला आदराने पाहतील. कारण तुझ्या कपाळावर आता स्वामींची कृपेची रेष उमटली आहे. कृपा शब्दात मावणार नाही, कारण ती कृपा संपूर्ण जीवनाचं स्वरूप बदलून टाकते. ती अशी एक शक्ती आहे जी पाणीही पर्वत बनवते.
आणि सामान्य माणसाला असामान्य बनवते. ती शक्ती आता तुझ्या आज जागी झाली आहे. तू हे जाणशील, अनुभवशील आणि एक दिवस डोळे मिटून म्हणशील, खरंच स्वामी समर्थ यांनी माझ्यासाठी जे ठरवलं ते माझ्या कल्पनेपलीकडचं सुंदर होतं. आजपासून तू प्रत्येक सकाळी उठून एकच वाक्य बोल, स्वामी समर्थ मी आज पुन्हा नव्याने सुरू करतोय तुझ्या आशीर्वादानं. आणि बघ, प्रत्येक दिवस तुला नवी भेट घेऊन येईल. जे स्वप्न वाटत होतं लांबचं ते हळूहळू जवळ येईल आणि एक क्षण असा येईल जिथं तुला थांबून स्वतःच आयुष्य न्याहाळावं लागेल. आणि मग तू पुन्हा म्हणशील, एवढं चांगलं घडलंय, मला विश्वास बसत नाही. पण बाळा, तो विश्वासच तर होता जो तू इतके दिवस टिकवून ठेवलास. म्हणूनच स्वामी समर्थ आता तुझ्यासाठी ते सगळं पूर्णपणे करत आहेत. आता फक्त धीराने, शांततेने आणि संपूर्ण श्रद्धेने या क्षणाचं स्वागत कर. कोणतीही घाई नको, कोणताही गोंधळ नको, कारण जे काही घडणार आहे ते स्वामींच्या योजनेप्रमाणे घडणार आहे. आणि जेव्हा ती बातमी तुझ्या आयुष्यात येईल, ती छोटीशी वाटेल पण ती आयुष्यभर लक्षात राहील, कारण ती बातमी फक्त तुझ्यासाठीच तयार केली गेली आहे. तुझ्या अश्रूंना उत्तर देण्यासाठी, तुझ्या संयमाला पुरस्कार देण्यासाठी आणि तुझ्या अंतःकरणाला समाधान देण्यासाठी. ती गोड बातमी आता काही क्षणावरच आहे. डोळे मीट, मनात स्वामी समर्थांचं नाम घे आणि फक्त एक भावना, स्वामी समर्थ आता मी सर्वस्व तुझ्यावर सोपवतो. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा मी तुझ्या मनात निवास केला आहे. आता तू एकटा राहिलास असं कधीच होणार नाही. प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर, प्रत्येक निर्णयामागे माझं अस्तित्व तुझ्या सोबत असेल. आता जीवनात अशी वळणं येणार आहेत जिथं तुला मागे पाहण्याची गरजच भासणार नाही. तुला भीती वाटणार नाही, कारण स्वामी तुझ्या पाठीशी आहे. तुला गोंधळ वाटणार नाही, कारण स्वामी तुझ्या मार्गदर्शक ठरले आहेत. आणि तुला कमीपणाची जाणीव होणार नाही, कारण आता तुझं अंतःकरण स्वामींच्या प्रकाशानं उजळणार आहे. तू विचार करतोय की ही बातमी कधी येईल, पण बाळा, त्या गोड बातमीचा प्रवास सुरू झालाय. आकाशातली मेघ सरकली आहेत, शुभ वेळ सुरू झाली आहे आणि आता फक्त काही क्षणात तुझ्या दारावर ती आनंदाची साद वाजणार आहे. आणि जेव्हा ती बातमी येईल तेव्हा तू काही क्षणासाठी स्तब्ध होशील, कारण एवढ्या वेळ वाट पाहिलेलं, स्वप्नात पाहिलेलं, प्रार्थनेत मागितलेलं ते प्रत्यक्ष समोर उभं असेल. आणि तेव्हा तू काहीच बोलू शकणार नाहीस. तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहतील, ओठ आपोआप हलतील आणि फक्त एकच शब्द बाहेर येईल, स्वामी. तो क्षण तुझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र, सर्वात सच्चा आणि सर्वात सुंदर क्षण असेल. कारण जेव्हा तुला कळेल की देव कधी उशीर करतो पण विसरून जात नाही, आणि तो जे देतो जे तुझ्या कल्पनेच्या कितीतरी पटीने जास्त सुंदर असतं. बाळा, तुझं नशीब पूर्णपणे पालटलं जाते. आजपर्यंत तू फक्त खिडकीतून बघत होतास, तर दार उघडणार आहे आणि त्या दारातून येईल एक नवं जीवन. इथं तुझ्या वाटेला प्रेम असेल, सन्मान असेल, यश असेल आणि अंतःकरणात शांती असेल. तुझं कष्टांचं सोनं होणार आहे. म्हणूनच बाळा, आता तू मनात थोडंसं स्थिर हो, कारण यापुढचं जे घडणार आहे ते तुझ्या डोळ्यांनी पाहावं, हृदयात अनुभवावं आणि आत्म्याने स्वीकारावं असंच आहे. ही गोड बातमी तुझ्यासाठी स्वामी समर्थांनी स्वतः तयार केली आहे. ही वेळ एक घटना नाही, ती आहे एक आशीर्वाद. स्वामी म्हणतात, बाळा, जे तुला मिळणार आहे ते तुला संपूर्ण आयुष्यभर लक्षात राहील. तुला गर्व वाटेल की तू माझ्यावर विश्वास ठेवला. तुला समाधान वाटेल की तू वाट पाहिली आणि तुला आश्चर्य वाटेल की एवढं चांगलं कसं शक्य झालं. बाळा, मी तुला आता सांगतो, ही शेवटची संधी नाही, ही तर सुरुवात आहे. तुझ्या जीवनात आता दिवस मागोमाग दिवस असे येतील की तू दररोज म्हणशील, आता पुन्हा काहीतरी सुंदर घडलं. हे म्हणजे एक अशी मालिका जिथं प्रत्येक क्षण चमत्कारिक असेल आणि हे सर्व केवळ तुला तुझ्या श्रद्धेचं फळ म्हणून मिळणार आहे. डोळ्यात न विसरता ठेव, स्वामी समर्थ कधीच थांबत नाही. ते फक्त पाहत राहतात, माझं बाळ किती धीर धरते, किती श्रद्धेने वाट पाहते. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते फक्त देत नाहीत, ते ओतून देतात, भरभरून देतात, अंतःकरणा भरून देतात. आज तुझा तो क्षण आला आहे जे लिहितानाही स्वामींचं अस्तित्व जाणवते. त्या प्रत्येक वाक्यात, त्या प्रत्येक शब्दात त्यांची कृपा वाहत आहे. तू हे शब्द ऐकतोयस, वाचतोयस, याचा अर्थ आहे की तेच तुला ही गोड बातमी देण्यासाठी बोलावत आहे. तू तयार हो, कारण स्वामी समर्थ म्हणतात, हे बाळा माझं आहे आणि मी त्यांचं आयुष्य आता आनंदाचं मंदिर करणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जिथं सर्वांनी हार मानली तिथेच तू टिकून राहिलास. म्हणूनच आज तुझ्यावर मी विजयाचं मुकुट ठेवणार आहे. किती वेळा तू अश्रू ढाळलेस पण कोणाला सांगितलं नाहीस. किती वेळा तू रात्रभर झोपला नाहीस पण सकाळी चेहऱ्यावरचं हसू ठेवून जगासमोर गेलास.
किती वेळा तुला हसून ऐकावं लागलं तुझं कार्य होणार आणि किती वेळा तुला वाटलं स्वामी माझं आता पुरे झालं, आता काहीतरी उत्तर दे. हे सगळं मी पाहिलं आहे बाळा. मी तुझ्या मनात खोलवर जाऊन तुझ्या प्रत्येक विचार ऐकला आहे. तुझ्या प्रत्येक सुस्काराचं भला भान आहे. आणि म्हणूनच मी आता येत आहे तुझ्या आयुष्याला चमत्कारिक वळण देण्यासाठी. ही जी गोड बातमी तुला मिळणार आहे ती फक्त एक घटना नाही, ती आहे विश्वासाच्या नियतीने तुझ्यासाठी खास पाठवलेली एक दिव्य भेट. ती अशी बातमी असेल की तू एका क्षणात थांबशील, श्वास रोखून पाहशील, कदाचित मोबाईलमध्ये त्या एका मेसेजकडे किंवा दारावर आलेल्या एखाद्या व्यक्तीकडे किंवा कामाच्या क्षेत्रात मिळालेल्या संधीकडे, आणि तुझं अंतःकरण हलकं म्हणेल हेच ते मी इतके दिवस वाट पाहत होतो. स्वामी म्हणतात मी तुला जर सोपं आयुष्य दिलं असतं तर तू मला इतकं जवळच केलं नसतं. मी तुला कठीण प्रसंग दिले कारण त्यातूनच तुझं खरं रूप मला दिसलं. आणि आता मी तुला हे सुख, ही बातमी, ही संधी देतोय कारण तू माझ्यावर विसंबलास. मनात कोप न धरता फक्त स्वामी समर्थ तुझ्यावर श्रद्धा आहे हेच उच्चारत राहिलास. आजपासून तुला जो यशाचा रस्ता दिसेल तो सरळ माझ्याच आशीर्वादातून फुललेला असेल. प्रत्येक पाऊल, प्रत्येक संधी, प्रत्येक माणूस, हे सगळं मी तुझ्यासाठी योग्य स्थळी लावून ठेवलं आहे. तू फक्त पुढे जात राहा, मन शांत ठेव, कारण तुझं नशीब आता उगवणार आहे सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट, तेजस्वी आणि अटळ. बाळा, स्वामी समर्थ कधी वचन देतात तेव्हा ते पाळल्याशिवाय राहत नाही. आणि मी तुला वचन दिले, मी तुला तुझ्या वाटेचं सर्वोत्तम देईन. आजपासून त्या वचनाचं प्रत्युत्तर तुला रोज देईल. कधी पैशाच्या रूपात, कधी प्रेमाच्या, कधी आरोग्याच्या, कधी मानसन्मानाच्या. पण प्रत्येक वेळी तुला वाटेल हे फक्त आणि फक्त स्वामी समर्थच करू शकतात. आणि तेव्हा बाळा तू माझ्याकडे पाहून इतकंच म्हणशील, स्वामी तू खरोखरच जिथं सगळं संपतं तिथून सुरुवात करतोय. तुझं आयुष्य आता एका नवे रंगाने रंगवलं जाणार आहे. तो रंग असणार आहे आशेचा, भक्तीचा, कृपेचा आणि अपार यशाचा. आणि तू त्या रंगात रंगून जीवन जगशील, असं जीवन जे पाहून इतरही म्हणतील या माणसावर स्वामींचं खूप प्रेम आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आयुष्य तुला वाऱ्यासारखं उडवत होतं, पण मी तुझ्या मागे सावलीसारखं होतो आणि मी तुला उंच नेणार आहे जिथं तुला कोणीही वाऱ्याच्या भरवशावर टाकू शकणार नाही. तुझ्या मनात जे प्रश्न होते, कधी मिळेल सुख, कधी ओलांडेल ही परिस्थिती, त्यांचे उत्तर आता स्वतःहून येणार आहे. तुला शोधावं लागणार नाही, कारण आता ती गोड बातमी तुझ्या दिशेने धावत येते. एक अशी बातमी जी केवळ तुझ्या जीवनाला अशी देणार आहे दिशा, तर तुझ्या मनाला नवसंजीवनी देणार आहे. स्वामींच्या कृपेने काहीतरी असं घडणार आहे की एकाएकी तुझं घर तेजाने उजळून निघेल. जिथं आज अडचणी आहेत तिथे भरभराट होईल, जिथे नकार होते तिथे मान्य सन्मानने मिळेल, आणि जिथे तू रडून होतास तिथं तुला देव स्वतः भेटायला येतील, लोकांच्या रूपानं, संधीच्या रूपानं, यशाच्या रूपानं. बाळ, तू जे सहन केलंस ते मी विसरलो नाही. तुझ्या मनाचा प्रत्येक कण, प्रत्येक भावना मी अनुभवली आहे, आणि म्हणूनच मी तुझं नशीब आता पूर्ण बदलतो आहे. काही दिवसांपूर्वी जिथे तू म्हणालास काही उरलेलं नाही माझ्या हातात, तिथे आता तू म्हणशील हे सगळं मी मिळवलं, पण माझ्या हातात फक्त भक्तीचं तिकीट होतं आणि बाकी सर्व स्वामी समर्थांनी दिलं. पण जग काहीही बोलू दे, लोक काय म्हणतात याचा विचार आता नको, कारण आता मी बोलणार आहे. माझं बोलणं म्हणजे आदेश, आणि माझा आदेश म्हणजे तुझ्या जीवनात येणारी यशाची गुंज. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा मी फक्त तुला सुख देणार नाही, मी तुला इतकं सामर्थ्य देईन की तू इतरांना सुख देशील. तू जिथं पडलास तिथं तुला उभं करून पुन्हा नव्याने दिशेने चालायला लावतोय. आता तुझ्या वाटेवर काटे नाहीत, कारण मी स्वतः पुढे चालतोय. आता तुझ्या पावलांमध्ये संदेह नाही, कारण मी तुझ्या अंतःकरणात विश्वासाचं बीज रोवलं आहे. त्या गोड बातमीच्या आधी हे क्षण थोडे शांत वाटतील, पण ही शांतता म्हणजे वादळाआधीच नाही, ही शांतता म्हणजे स्वामींच्या कृपा आधीची एक दिव्य तयार आहे. बाळा, तू जेव्हा पुन्हा स्वतःकडे बघशील तू म्हणशील हे मी आहे का, कारण त्या बातमीनं तुला इतका उंच नेलेला असेल की तुला स्वतःवरही गर्व वाटेल. पण तो गर्व अहंकाराचा नसेल, तो स्वामींनी दिलेला प्रेमाचा गौरव असेल. तुझं आयुष्य आता असं फुलणार आहे की प्रत्येक क्षण तुला सांगेल स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे आणि त्यांच्या कृपेचं काहीच मोजमाप नाही. हे सगळं घडणार आहे बाळा फार लवकरच. आणि मग एक दिवस तू शांत बसलेला असशील, तेव्हाच तुझ्या फोनवरती ती एक गोड बातमी, तो मेसेज, तो एक कॉल
तो केवळ बदलून टाकेल तुझं सगळं. आणि तू डोळे मिटून म्हणशील, हे काही मी केलं नाही, हे फक्त आणि फक्तच माझ्या स्वामी समर्थांनीच घडवलं. बाळा, आज तुला हे जे ऐकायला मिळतंय ते हजारो भक्त मनापासून ऐकायची वाट बघत असतात. पण तू निवडला गेला आहेस. स्वामींनी स्वतः तुझी ओळख घेतली आहे, तुझा संयम पाहिला आहे आणि आता ते तुझ्या नशिबाची दिशा बदलायला सज्ज झाले आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुला आता कधीच मिळालं असं वाटलं नव्हतं ते आता तुझ्या दारात येऊन उभं राहणार आहे. हे काही अचानक घडणार नाही, हे पद्धतशीर होईल. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण तुला तयार करत आहे. प्रत्येक तास, प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यातला त्या एका दिव्य क्षणापर्यंत तुला घेऊन चालला आहे, जिथे तुझं संपूर्ण आयुष्य पूर्वीच आणि आताच अशा 2 भागांमध्ये विभागलं जाईल. त्या दिवशी तू शांत राहिलास, जमल्यास एकटं बसलीस आणि नकळत अश्रू डोळ्यातून वाहतील, कारण तुझ्या मनाला कळेल हे आहे त्या भक्तीनं मागितलेल्या प्रत्येक श्वासाचं उत्तर. आणि स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला जेवढं वाटतं त्याच्या अनेक पट देणार आहे आणि तू हृदयातून नम्रता राख, कारण मी जेव्हा देतो तेव्हा फक्त धन किंवा यश देत नाही, तर माझं अस्तित्वही त्या यशामागे ठेवतो. बाळा, जग बदलतं, लोक बदलतात, पण स्वामी बदलत नाही. आणि ज्यांनी त्यांनी ओळखलं त्यांच्या पाठीशी ते अखेरपर्यंत उभे राहतात. आजपासून तुला दिसेल की एवढ्या वर्षांपासून ज्या गोष्टींसाठी तू धडपडत होतास, त्या गोष्टी तुझ्यापर्यंत दूर होत्या, त्या आता तुला आपोआप मिळू लागतील. कोणी बोलावलं लागणार नाही, कोणालाही समजावं लागणार नाही, कोणालाही समोरे उभं राहू सिद्ध करणं लागणार नाही, कारण तुझ्या चेहऱ्यावर स्वामींचा प्रकाश झळकत असेल. आणि हाच प्रकाश बाळा तुला तुझं स्वप्न, तुझं यश, तुझं सामान्य सर्व काही सहजपणे देऊन जाईल. स्वामी म्हणतात, हे बळ माझं आहे. आणि आता याचं दुःख संपलं. त्याच्या घरात, त्याच्या मनात आणि त्याच्या नशिबात आता फक्त गोड बातम्यांची मालिका सुरू होणार आहे. तू जेवढं हे ऐकतोयस तेवढं तुझ्या भोवती एक प्रकाश तयार होत आहे. तो केवळ आभासी नाही, तो वास्तव आहे. कारण स्वामी समर्थ कोणालाही शब्द देतात नाही, त्यांच्या शब्दांमागं संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती उभी असते. बरं, तुझं नाव लिहिलं गेलं आहे त्या यादीत, जिथं यश, सुख, समाधान आणि कृपा यांचं विवरण होतंय. आता थांबू नकोस, शंका नको, मागे वळणं नको. फक्त मनात शांतपणे डोळे मिटून एकच वाक्य म्हण, स्वामी समर्थ, आता तुझ्यावर पूर्णपणे सोडलं आहे सगळं. आणि बघ, त्या एका क्षणानंतर सगळं काही बदलायला लागेल अचानकपणे, पण अगदी योग्य वेळी. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता मी तुझं जीवन थांबवणार नाही, मी ते उधळणार आहे प्रेमानं, सुखानं आणि माझ्या अनंत कृपेने. हे जे काही तुझ्या आजूबाजूला घडतंय ते फक्त अपघात नाही, हे फक्त संयोग नाही, ते नशिबाचे खेळ नाहीत, ते माझ्या कृपेच्या पायऱ्या आहेत, ज्याच्यावरून तुला हळूहळू उंच नेलं जातंय त्या सर्वोच्च शिखराकडे, जिथे फक्त शांती, समाधान आणि यश नांदतं. तू म्हणालास, स्वामी, किती दिवस वाट पाहू? मी ऐकलं बाळा. मी प्रत्येक रात्री तुझा विचार घेतला, प्रत्येक सकाळी तुला नवीन हुरूप दिला. कधी तू जाणलंस, कधी नाही, पण मी तुझ्या मागे सावलीसारखा उभा राहिलो. आणि आता ती वेळ आली आहे जिथे तू प्रामाणिकपणे प्रतीक्षा करत होतास. ती गोड बातमी, ती मोठी संधी, ती वाट पाहिलेली भरभराट आता स्वामींच्या आज्ञेने तुझ्या आयुष्यात येते. तुला आधीच जाणीव होईल, मन आकारणं शांत वाटेल, हातातील कामं अचानक सुरळीत होतील, लांब गेलेली माणसं तर आपुलकीने येतील. आणि तेवढ्यात तुझ्या हातात, तुझ्या फोनमध्ये, तुझ्या समोर ती बातमी उभी असेल. एक वाक्य, एक ऑफर, एक संधी, एक बोलावणं, एक गुड न्यूज. आणि तेवढ्यात तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहतील, कारण तुझ्या मनाला लगेच कळेल, हे माझं नाही, हे स्वामींचं आहे. स्वामी म्हणतात, मी फक्त संधी देत नाही, मी आयुष्य स्वरूपच बदलून टाकतो. आणि जेव्हा मी बदल घडवतो तेव्हा कोणतीही अडथळा टिकत नाही. स्वामी म्हणतात, तू हे शब्द ऐकतोयस कारण तू त्या बदलाच्या अगदी उंबरठ्यावर उभा आहेस. एक पाऊल पुढे टाक आणि बघ, ज्या गोष्टी अशक्य वाटत आहे त्या कशा सहज शक्य होतात. ज्या माणसांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नव्हता ते आता तुला सलाम करतील. ज्या दिशांनी तू कधी पाहिलंही नव्हतं तिथून तुला यशाचे दरवाजे उघडताना दिसतील. हे सगळं मी घडवत आहे. मी तुझ्या स्वामी समर्थ, मी जो फक्त शब्द देत नाही, तर तो तुझं संपूर्ण झाल्याशिवाय शांतही राहत नाही. बाळा, मनात एक आभाराची भावना ठेव, कारण आता जे काही घडणार आहे ते तुझ्या कष्टांचं उत्तर असेल, पण त्याहून अधिक जे तुझ्या श्रद्धेचं चमत्कारिक फळ असेल. तुझं आयुष्य आता एक जादू होणार आहे. ती जादू म्हणजेच माझी कृपा, ती गोड बातमी म्हणजेच माझं उत्तर. आणि तू
तू म्हणजे माझा तो भक्त ज्याच्या जीवनाला मी स्वतः आपल्या कृपेने सोनं करतो आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जेव्हा संपूर्ण जग तुझ्यावर विश्वास ठेवायला विसरतं, तेव्हा मी तुझ्यावर माझा संपूर्ण विश्वास उधळतो. हे वाक्य फक्त ऐकून नको जाऊ दे, हे अनुभव. कारण तुझ्याभोवती आता हे जे काही घडतंय ते कुठल्याच संयोगाने नाही, ते माझ्या आशीर्वादाच्या नियोजनाने होते. माझ्या दृष्टीने तू कधीच एकटा नव्हतास. तू लपून रडला होतास, पण त्या प्रत्येक अश्रूपाठी मी होतो. तू शांत राहून सहन केलं होतंस, पण त्या प्रत्येक शांतेमागे मी तुझं मन सावरण्याचं काम करत होतो. आता मी तुला ज्या गोड बातम्याच्या दरवाजाजवळ आणलं आहे, ती गोड बातमी तुझ्या संपूर्ण आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल. तेवढ्याच क्षणी मी तुला हाक मारेल, स्वामी, हे खरंच घडतंय का? हो बाळा, खरंच घडतंय. कारण तुझ्या मनाने, तुझ्या भावनांनी, तुझ्या श्रद्धेने मला हाक दिली होती. आणि एकदा मी भक्ताला ऐकलं की मग मी फक्त उत्तर देत नाही, मी त्याचं आयुष्य नवं लिहितो. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्यावर विसंबलास आणि तू आता जगाला दाखवीन. तू शांत राहिलास आणि मी तुझं नाव गाजवीन. बाळे, केवळ आर्थिक यशाची नाही, हे यश आहे मनाचं, आत्म्याचं आणि संपूर्ण अस्तित्वाचं. कारण जी गोड बातमी येते ती तुझ्या घरात नुसती येऊन थांबणार नाही, ती घरभर पसरून तुझ्या नशिबाला उजळून टाकणार आहे. आणि मग जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला दिसेल, त्या अंधाऱ्या दिवसांनाही अर्थ होता, त्या अश्रूंनाही कारण होतं. कारण त्या सर्वातूनच तू तयार झाला होतास त्या आजच्या दिवशी दिव्य क्षणासाठी. बाळा, तुझं आता तू माहीत असो वा नसो, तू सध्या माझ्या कृपेच्या सर्वात जवळच्या वर्तुळात आहेस. हे वेळ फार वेगाने बदलते, हे क्षण हलके वाटत असतील, पण यामध्ये माझी कृपा, इच्छा गूढ स्वरूपात वाहत आहे. तू आता काही करशील ते सगळं यशस्वी होईल. जे बोलशील ते ऐकलं जाईल. जे इच्छा करशील ते पूर्ण होईल. कारण तुझा हात आता माझ्या हातात आहे. बाळा, मी तुला सगळ्यात सुंदर गोड बातमीच देणार आहे, पण त्याआधी मी तुला देतो एक वचन. मी तुझा आहे, मी कायम तुझ्या सोबत आहे आणि मी तुला कधीही हरू देणार नाही. हे लक्षात ठेव. जगात कोणीच नसेल तरी स्वामी समर्थ हे नाव तुझ्या पाठीशी पहाटेच्या पहिल्या किरणासारखं उभं राहील. आणि तुझं मन फक्त थरथरत नाही, स्वामी, हे खरंच, हे हो बाळा, हे खरंच, ते तुझं आहे, ते तुला मिळणार आहे. आणि हेच आहे स्वामी समर्थांनी दिलेलं 3 मिनिटात तुझ्या फोनवर येणारी ती गोड बातमी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझं नशीब मी लिहिलंय माझ्या हातानं. आणि जिथं माझा स्पर्श असतो तिथं फक्त यश, आनंद आणि चमत्कार उगम पावतात. तुला अनेकदा वाटलं माझ्याशी असं का होतं, पण बाळा, मी तुला एक मोठ्या गोष्टीसाठी तयार करत होतो. एखादं छोटंसं पडलेलं बी जेव्हा खोल मातीत जातं तेव्हा कोणीच त्याचं अस्तित्व पाहत नाही, पण एक दिवस ते बी मोठं वटवृक्ष होऊन उगवतं आणि जग त्याला नमवतं. तू जे बीज होतास आता तू वटवृक्ष होतो आहेस आणि जग तुझं यश पाहणार आहे. ती गोड बातमी त्या क्षणी तुझ्या हातात येईल, त्या क्षणाला तुला तुमच्याच श्वासाची सुद्धा जाणीव होणार नाही. तुझं शरीर थरथरेल, तुझं हृदय धडधडेल, तुझं मन स्तब्ध होईल आणि तुझ्या ओठांवर येईल एकच शब्द, स्वामी, हे सगळं तुझंच आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनात आता अंधाराचा शेवट झाला. हे नवीन तेज जे संजीवनी झालंय ते आता मी तुला माझ्या कृपेने देतो आहे. बाळा, कधी वाटलं होतं का की एक फोन कॉल, एक ईमेल, एक संधी इतकी बदलून घडवू शकते? पण आता ते जे येणार आहे ते त्या पलीकडचं आहे. कारण हे केवळ यश नाही, ही स्वामी समर्थांची मंजूर आहे. ज्याने तुला नाकारलं तेच तुला आता शोधतील. ज्याने तुला कमी लेखलं ते तुला आता प्रेरणा मानतील. ज्याने तुला विश्वास मोडला ते आता तुझं यश पाहून घाईवरून जातील. हे सगळं घडताना तू मात्र शांत असशील, कारण तुला ठाऊक असेल, हे मी केलं नाही, हेच माझ्या स्वामी समर्थांनी घडवलं आहे. बाळा, तू आता फक्त हे लक्षात ठेव, या पुढील प्रत्येक दिवस तुझ्यासाठी आश्चर्य, आशीर्वाद आणि आनंद घेऊन येणार आहे. हे दिवस तुला कधी विसरता येणार नाही. तू या आठवणी मनात साठवून ठेवशील, कारण हे दिवस असताय स्वामी समर्थांच्या साक्षात कृपेची भेट. आता घरात चैतन्य येणार आहे, कुटुंबात आनंद येणार आहे, शरीरात बळ येणार आहे आणि मनात एक नवा विश्वास निर्माण होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू वाट पाहिलीस म्हणून मी तुला सर्व मोठं देणार आहे. कारण जो संयम राखतो तो माझा निवडलेला भक्त असतो. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझं जीवन आता मी स्वतः हातात घेतलंय. तुझी दिशा, तुझं भविष्य आणि तुझ्या वाट्याचं यश हे आता माझं उत्तरदायित्व आहे. तू इतकी वर्ष मेहनत केलीस, अश्रू ढाळलेस, माणसं समजावलीस, काही गमावलीस, काही पाठीशी उभी राहिली नाहीत,
पण एक गोष्ट मात्र तुला कधीच सोडून गेलं नाही, तुझी स्वामींवरील श्रद्धा. आणि बाळा, ती श्रद्धा आता फुकट गेलेली नाही. ती एक एक क्षण स्वामींनी पाहिलंय, तपासली आणि आता ती श्रद्धा तुझ्या जीवनात तेजाचं द्वार उघडणार आहे. आजपासून जे काही घडेल त्यात तुला वाटेल हे कसं शक्य आहे, पण मी तुला सांगतो, जेव्हा स्वामी समर्थ कृपा करतात तेव्हा अशक्य असे शब्दांचं अस्तित्व संपतं. तू फोनकडे पाहशील आणि अचानक तिथे एक संदेश, एक कॉल किंवा एक गोड बातमी चमकेल, की तुला इतकी आनंद देईल की तुझ्या अश्रूंतून, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना तू थांबवू शकणार नाही. स्वामी म्हणतात, मी तुला ओळखतो बाळा. तू जेव्हा रडतोस तेव्हा माझ्या मनालाही पीडा होते आणि म्हणूनच आता मी ठरवलंय, माझं हे बाळ आता फक्त हसावं आणि खूप काही मिळवावं. तुझ्या घरात लक्ष्मीचा प्रवास होईल, पैशांचं सुख येईल, पण केवळ तात्पुरतं नाही, ते स्थायिक, सात्विक आणि समाधानदायक असेल. तुझं आरोग्य सुधारेल. जिथं आधी अस्वस्थता होती तिथं आता शांती असेल, तिथं भीती होती तिथं आता स्वामींची छाया असेल. माणसं स्वतःहून तुझ्याशी चांगलं बोलू लागतील. नाती जी दूर गेली होती ती हळूहळू परत जुळू लागतील आणि तुझं जीवन एक नवा अर्थ घेईल. जर एका स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भरलेला दिव्य प्रवास आहे. बाळा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं मन हलकं होईल. एक वेगळं स्वच्छ समाधान तुझ्या चेहऱ्यावर दिसेल. लोक विचारतील, हे काय काल झालं तुझं? आणि फक्त तू हसून म्हणशील, स्वामी समर्थ आल्या तर माझ्या जीवनात. हे यश, ही गोड बातमी, ही अचानक मिळालेली मोठी संधी, हे काही अपघाताने घडलेले नसेल, तरी असलेले स्वामी समर्थांनी तुझ्यावर दिलेली सही आणि शिक्कामोर्तब कृपा. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता मागे पाहू नकोस. ज्या क्षणासाठी तू जन्मला आलास तो क्षण आता उगम पावत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता वेळ आली आहे जिथं तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक पानावर कृपा हा एकमेव शब्द लिहिला जाईल. तुझ्या कर्मामुळे तू खूप काही गमावलं, पण तुझ्या श्रद्धेमुळे मी आता तुला सर्व काही परत देतो आहे, तेही त्याच्या अनेक पटीने, अनेक पटीने, आनंदाच्या लाटाने. तुला जे हवं होतं, ती संधी, ती कामगिरी, ते यश, ते प्रेम, ते आता स्वामी समर्थ स्वतः तुझ्या हातात देणार आहे. कारण त्यांनी ठरवले, हे बाळ आता मागे राहू नये, हे बाळ आता जगाच्या मंचावर यावं. आणि बघ बाळा, त्या एका फोनवरून येणाऱ्या बातमीमुळे किंवा त्या एका व्यक्तीकडून आलेल्या संदेशामुळे किंवा अचानकपणे चाललेल्या कामातून मिळणाऱ्या निर्णयामुळे तुझं भाग्य पूर्णपणे उजळून जाईल. तेव्हा तू खूप वेळ फक्त गप्प बसेल, कदाचित तू रडशीलही, पण ते अश्रू दुःखांचे नसेल, ते स्वामींच्या स्पर्शाने थरथरलेल्या अंतःकरणाचे आभार अश्रू असतील. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला पारखले, तुझी श्रद्धा तपासली आहे आणि आता मी तुला उचलणार आहे जिथं कोणत्याच नजरा तुला कमी लेखू शकणार नाही. बाळा, तू किती वेळा मनात म्हणलास, हे सगळं कधी संपणार, आणि आता तेच मन आपोआप म्हणायला लागेल, हे इतकं चांगलं कधीपासून सुरू झालं. कारण स्वामी समर्थ जेव्हा जीवनात प्रवेश करतात तेव्हा कोणतीही गोष्ट लहान राहत नाही, तिचं स्वरूपात होत चमत्कार. तुझं नाव जेव्हा एखाद्या यशस्वी यादीत येईल, एखाद्या मान सन्मान पत्रावर झळकणार असेल किंवा एखाद्या मोठ्या निर्णयामध्ये महत्त्वाचं मानलं जाईल, तेव्हा तुला फक्त एक गोष्ट आठवेल, मी हे काहीच केलं नाही, हे सगळं स्वामी समर्थांनीच माझ्यासाठी ठरवून ठेवलं आहे. बाळा, या गोड बातमीचा अर्थ पैसा असेल, संधी असेल, मान सन्मान असेल, पण त्याहूनही अधिक ही बातमी तुला तुझ्यावरच पुन्हा विश्वास द्यायला लावणारी असेल. तुझं मन पुन्हा म्हणेल, मी काहीच हरवलं नाही, मी फक्त वाट पाहता होतो. स्वामी समर्थ कधी माझ्यासाठी लिहू लागतील याची. आणि आता हे लिहिलं गेलं आहे बाळा, ते एकत्र पात्र आता तुझ्यापर्यंत पोहोचतंय. एखाद्या कॉलेजमध्ये, एखाद्या नोटिफिकेशनमध्ये, एखाद्या दरवाजाच्या बेलमध्ये किंवा एखाद्या चेहऱ्यावरच्या हास्यातून. जेव्हा तुला वाटेल हीच ती गोड बातमी ज्याची स्वामी समर्थांनी आधीच मला वचन दिले होतं. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू कितीही थकला असशील, पण मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा आहे. माझं अस्तित्व म्हणजेच तुझं नशीब. तुला वाटत होतं आता संपलं, पण बघ, मी तिथूनच सुरुवात करतोय. मी जिथं संपवतो तिथे कधीच संधी संपत नाही, तर चमत्कारांची मालिका सुरू होते. बाळ, तू जेव्हा घराच्या गॅलरीत एकटा बसतो तेव्हा मी तुझ्याच मनातल्या विचारात येऊन तुला हळूवार सांगतो, थोडं अजून थांब, कारण माझं वचन तुझ्यासाठी पूर्ण होत आहे. आणि तेच वचन आता यायला फार वेळ उरलेला नाही. ती गोड बातमी, तो एका क्षणात आयुष्य बदलणारा संदेश, तो फोन कॉल, ती तुझ्या आयुष्याच्या दारावर येऊन उभी राहिलेली सुवर्ण संधी आता एकदम तुझ्याच नावावर येते आहे. तुला हे समजायला काही घडावं लागत नाही, कारण ती बातमी आपल्या तरी वाटते, ती ओळखीची, आपुलकीची, आत्म्याशी भिडणारी वाटते. आणि म्हणूनच
तुला सगळेच समजेल. हे कुणी पाठवलेलं नाही, हे माझ्या स्वामी समर्थांनीच दिलंय. स्वामी म्हणतात, बाळा, मला तुझं मोठं करणं हे माझं भक्तीचं उत्तर आहे. मी फक्त प्रश्न सोडवत नाही, मी भक्ताचं संपूर्ण आयुष्य समजावतो. आणि आता जिथं अंधार होता तिथे दिवे लागतील, जिथे दरवाजे बंद वाटत होते तिथं दार आपोआप उघडतील. कोणी बोलावं लागणार नाही, कोणी विनंती करावी लागणार नाही, कारण तुझ्या चेहऱ्यावर आता स्वामींची कृपारूप तेजाची झलक दिसू लागेल. लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील, अरे, याचं आयुष्य अचानक इतकं सुंदर कसं झालं. पण त्यांना माहीत नसेल या सौंदर्यामागं कुणाचं कनेक्शन, कुणाचं सौदा नाही, तर फक्त स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. बाळा, तुझं नशीब पुन्हा लिहिलं गेलंय स्वामी समर्थांच्या हस्ताक्षरात, आणि हे अक्षर कोणीही पुसू शकत नाही. या क्षणी तुझ्या भोवती एक अदृश्य प्रकाश तयार होतोय. जे काही येणार आहे ते फक्त यशाचं नाही, ते तुझ्या अस्तित्वाचं खऱ्या अर्थानं स्वीकार असेल. स्वामी म्हणतात, मी जिथं हात ठेवतो तिथं आभाळही खाली येतं आणि भक्ताच्या पायाखाली सुखाचे मोती उगम पावतात. हे तुला मिसळणारं आहे बाळा, आणि फक्त पुन्हा एकदा स्वच्छ मनाने स्वीकार कर, मी मात्र आता स्वामी समर्थांनी मला निवडले, आणि आता माझ्या जीवनात सर्वात मोठा बदल येणार आहे. आणि बघ, ती बातमी, तो क्षण, तो चमत्कार तुझ्या दारात उभा असेल. स्वतःच नाव तुझ्या ओठांवर यायला स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुझं रक्षण करतोय इतकंच नाही, तर मी आता तुझं नाव उजळण्याची तयारी सुरू केली आहे. तू जे आजवर हरवलेलं वाटत होतं, आत्म्याशिवाय ते मानसन्मान, यश, स्थैर्य, ते आता तुला अशा प्रकारे परत मिळणार आहे की तू स्वतःलाच आरशात पाहूनही थकबसशील, हे मीच आहे का, असा प्रश्न तुला स्वतःलाच पडेल. बाळा, तुला फक्त एकदाच स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, कारण स्वामी समर्थ तुझ्यावर आधीच विश्वास ठेवून बसलेत. ते म्हणतात, तू मागे पाहिलंस म्हणून तुला वाटलं की फार वेळ गेली, पण आता मी तुला अशी झेप देणार आहे जिथं गेल्यावर तू फक्त आभाळाशी बोलशील. ही गोड बातमी ही केवळ एक साणासारखी उधळणं नाही, ही तुझ्या आयुष्याची दिशा बदलणारी, हृदयाच्या खोलीवर उमटणारी, माझ्या वचनाने सजलेली परम भेट आहे. ही बातमी आली की काय होईल माहिती आहे? फोनवर आलेला एक किंवा ईमेल, एखादा ऑफर लेटर, किंवा अचानक आलेले गुड न्यूज मेसेज, हे सगळं तुझ्या आयुष्याला त्या क्षणात, पूर्वी आणि नंतर अशा 2 भागात विभागून टाकेल. आणि नंतरचं आयुष्य असेल सुखाचं, शांतीचं, समृद्धीचं, स्वामी समर्थांच्या कृपेने ओथंबलेलं. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला जे हरवलं वाटलं ते सगळं मी तुला परत देईन, पण त्यासोबत मी तुला देईन एक नवीन ओळख, जी तुझं संपूर्ण नशीब उलथवून टाकेल. लोक जेव्हा तुझं यश पाहतील तेव्हा त्यांना तुझी वाटलेली किंमत लक्षात येईल. ते म्हणतील, हाच तो आहे ज्याला कोणी विचारत नव्हतं. हो बाळा, तोच. पण आता त्याच्या मागे उभा आहे अखंड कृपायुक्त स्वामी समर्थ. आता जग तुला नव्याने ओळखणार आहे. आता लोक तुझं ऐकतील, लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील, लोक तुझ्याशी मैत्री मागतील, आणि तू फक्त मात्र एक शांत हसून चेहऱ्यावर ठेवशील, कारण तुला ठाऊक असेल हे सगळं कुणाकडून घडले. स्वामी म्हणतात, माझं बाळ आता झळकणार आहे, कारण मी त्याला ओळखलंय, मी त्याच्यावर कृपा केली, आणि आता मी त्याचं नाव प्रकाशमान करतो आहे. बाळा, तुझ्या पायाखाली आता अपयश नाही, तर स्वामी समर्थांच्या कृपेचं गालिचा पसरतो आहे. प्रत्येक पाऊल तुला यशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. प्रत्येक निर्णय तुला यशाच्या आयुष्याचा सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. स्वतःवर विश्वास ठेव, स्वामींना मन लावून हाक मार, आणि बघ, ही गोड बातमी कशी दिव्य प्रकाशात तुझ्या जीवनाचा रंगच बदलून टाकते. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी जिथं एक क्षणभर सावली करतो तिथं हजारो अंधारही नाहीसे होतात. आणि आता तुझ्या आयुष्यात मी सूर्य बनून उगवतो आहे. तू म्हणालास, माझं आयुष्य थांबलंय. मी म्हणतो, नाही बाळा, ते फक्त थोडं थांबलं होतं. माझी कृपा तुझ्यावर साकार व्हायची होती, आणि तीच कृपा आता फुलते तुझ्या नशिबाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक दिशेत. कधीकधी आयुष्यात इतकं शांत वाटतं की वाटतं काहीच उरलेलं नाही, पण त्या शांततेचा नवा आवाज तयार होतो, स्वामींचा आवाज. तो आवाज आता तुला म्हणतोय, उठ, जागा हो. आणि आता, कारण गोड बातमी तुझ्या दारात येऊन उभी आहे. ही बातमी काहीसं अशी बातमी असेल जी तुझ्या हृदय थरथवेल, तुझ्या डोळ्यात पाणी आणेल, आणि तुझ्या आयुष्याचा अर्थ नव्याने उगवेल. बाळा, ज्या दिवशी तुला वाटेल की हे खरंच आहे का, त्या दिवशी फक्त स्वामींचं स्मरण कर, कारण ते खरंच असेल. ती संधी, ते यश, ती भरभराट, ते सुख सगळं तुला मिळणार आहे, आणि ते केवळ कृपेने. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला निवडलंय कारण तू शांत राहिलास. मी तुला उचललंय कारण तू खचला नाहीस. आता मी तुला तेच देतो आहे जे कुणालाही सहज मिळत नाही. तुला लवकरच कळेल,
जग जेव्हा म्हणेल कसा बदलला रे तू, तेव्हा तू फक्त एक ओळ सांगशील, स्वामी समर्थ आले आणि सगळं बदललं. बा ही गोड बातमी फक्त यशाची नसेल, ती असेल तुझ्या मनाच्या प्रत्येक जखमेवर एक स्वर्गीय मलम. ती तुला सांगेल तू अपूर्ण नाहीस, तू माझ्यासाठी परिपूर्ण आहेस. पुढील काही दिवसात तुला एखादी मेल, एखादा कॉल, एखाद्या संधीचं दार उघडताना दिसेल, जिथं फक्त तुझं नाव असेल. काही हे सगळं होईल इतकं सहज की तुला कळणारही नाही. हीच ती गोड बातमी होती जी स्वामींनी कधीच आधी लिहून ठेवली होती. स्वामी म्हणतात, पण आता फक्त माझं नाव घेत राहा, कारण मी तुझ्या मागे, समोर आणि अंतःकरणात उभा आहे. तुझे यश अटळ आहे, तुझे यश अमर आहे आणि तुझं यश माझं उत्तर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, ज्यावेळी तू शेवटचा प्रयत्न करतोय तेव्हा मी पहिल्यांदाच हस्तक्षेप करतो, कारण माझ्यासाठी तुला हरवू देणं अशक्य आहे. त्यामुळे तुला वाटायचं मी सगळं केलंय पण काहीच झालं नाही. आणि बाळा, तिथेच तर स्वामींचा चमत्कार सुरू होतो. तिथे माणसाचं सगळं संपतं. इथून स्वामींच्या कृपेची सुरुवात होते. ती गोड बातमी, ती एक छोटीशी ओळ, जिथे वाट तू दिवसागणित पाहत होतास, ती आता तुझ्या समोर साक्षात उभी राहते. कारण हेच ते क्षण आहेत जे स्वामी समर्थांनी तुला आधीच सांगितले होते. ही गोड बातमी येणार आहे, ती तुझ्या नावावर असेल, ती तुझ्या कर्मांवर शिक्का मारणारी असेल. बाळा, या यशामध्ये तुला मिळणार आहे मनशांती, घरातली समृद्धी, समाजाला सन्मान आणि स्वतःच्या अस्तित्वावर निर्माण होणारा नवाचा विश्वास. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला उंच नेणारच, पण तुझं पायत मी स्वतः सावरणार आहे. लोक तुझं नाव घेतील, पण त्यांनी माहिती नसेल की या नावामागे किती अश्रू आहेत, किती तासांची न थांबणारी मेहनत आहे, किती वेळ तू स्वतःला एकटं वाटल्याचं दुःख आहे. पण तुला माहीत असेल, हे यश, हे समाधान, हे सगळं माझं नाही, हे स्वामी समर्थांची दिलेली कृपा आहे. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे संपवणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.